ठरलं तर मग या मालिकेच्या 12 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता प्रोमोमध्ये आपण पाहतो की अर्जुनचा मित्र अधिराज आपल्या ड्रायव्हरशी बोलताना म्हणतो, माझ्याकडे मोजता येणार नाही इतकी अफाट संपत्ती आहे, पण हा पैसा खर्च करण्यासाठी माझ्याकडे माझं असं कोणीच जवळचं माणूस नाही. अधिराजचं हे बोलणं लांबून उभी असलेली प्रिया चोरून ऐकते. अधिराजच्या श्रीमंतीचा अंदाज येताच प्रियाच्या डोक्यात पुन्हा एकदा कुटील विचार सुरू होतात. ती स्वतःशीच म्हणते, जर हा मुलगा खरोखरच एकटा असेल तर याची इतकी संपत्ती वाया का घालवायची. पैशांच्या मोहापायी प्रिया सर्व मर्यादा ओलांडते आणि चक्क स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकून देते, जेणेकरून ती अधिराजसमोर सिंगल असल्याचं भासवू शकेल. त्यानंतर प्रिया अधिराजला एका कॅफेमध्ये घेऊन जाते. तिथे ती आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटं बोलण्यास सुरुवात करते. अधिराज तिला विचारतो, तुझ्या घरात तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी कमावणारं नाहीये का? यावर प्रिया रडवेल्या सुरात म्हणते, माझ्या आईला कॅन्सर झालाय आणि बाबांना गेल्या वर्षी या सर्व तणावामुळे पॅरालिसिसचा अटॅक आलाय. मात्र प्रियाला हे ठाऊक नसतं की ती ज्याला फसवण्याचा प्रयत्न करतीये तो मुळात अर्जुनचाच प्लॅन आहे. दुसरीकडे सायली आणि अर्जुन दुरून या दोघांचं सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतात. प्रिया इतक्या थराला जाऊन खोटं बोलू शकते हे पाहून सायली आणि अर्जुनलाही धक्का बसतो. अर्जुन मोठ्या आत्मविश्वासाने सायलीला म्हणतो, प्रिया, तुला जेवढं खोटं बोलायचंय आणि जेवढं नाटक करायचंय तेवढं करून घे, कारण यात शेवटी फायदा आपलाच होणार आहे. तू आमच्या अधिराज नावाच्या ट्रॅपमध्ये आता बरोबर अडकली आहेस. अर्जुनने प्रियाला उघड पाडण्यासाठी जे जाळं विणलं होतं त्यात प्रिया आता पूर्णपणे अडकली आहे. आता अर्जुन आणि सायली या पुराव्यांच्या आधारे प्रियाचा पर्दाफाश कसा करणार हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरेल. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ठरलं तर मग.